चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिका तर साकारल्या, पण खऱ्या आयुष्यात मात्र तो खलनायक विरोधात उभा राहिला। मोठ्या मोठ्या निर्मात्यांसमोर त्यांनी कधीच लोटांगण घातलं नाही। ते स्पष्ट म्हणायचे, चमचागिरीपेक्षा मला बेरोजगारी चालेल। निळू फुले म्हणजे काय? एक सर्वसामान्य गरीब घराण्यात जन्माला आलेला मुलगा जो माळी काम तर करत होता, पण स्वतःच्या विचाराने समाजाला हादरवून टाकणारा होता आणि ठामपणे त्यांच्या बेरकी आवाजात ते बोलून गेले, लोकांना फसवणारे आणि त्यांचे आयुष्य खराब करणारे हे सारे इथेच बसले आहेत। असा हा माणूस लोकांना खुश करण्यासाठी कधीच जगला नाही। निळू फुले यांची स्टोरी तर थांबली, पण त्यांनी विचारलेले प्रश्न अजूनही थांबलेत का? बाई वाड्यावर या हे गाणं आजकाल जेव्हा मी ऐकते तेव्हा मी खट्टू होऊन जाते। बाई वाड्यावर या गाण्यामध्ये असणारे निळू फुले आजकाल किती फेमस झाले आहेत ना। निळू फुले यांच्या डोक्यावर असणारी तिरपी गांधी टोपी, त्यांची भेदक अशी नजर आणि बेरकीपणानं बोलणं, त्यांची ही जणू स्टाईलच आहे। अनेक मिमिक्री करणारे सुद्धा त्यांना मिमिक करतात आणि असेच काही मनाचे डायलॉग त्यांच्या नावावर खपवतात। 4 जून 1930 पुणे इथे सर्वसामान्य घराण्यात जन्मलेला निळकंठ कृष्णाजी फुले हा पुढे जाऊन अख्खा महाराष्ट्रभर निळू फुले म्हणून ओळखला जाईल असं कोणाला वाटलंही नव्हतं। ही गोष्ट फक्त एका सर्वसामान्य माणसाची नाही, तर ती गोष्ट आहे पूर्ण आयुष्यभर व्यवस्थेला प्रश्न करणाऱ्या एका माणसाची। त्यांचा महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचा स्वाभिमान। शूटिंग दरम्यान काही वेळेस एका छोट्या कामगारावर सुद्धा गैरवर्तन झालं तर ते त्यांच्या विरोधात ठोक उभे असायचे। त्यांनी कधीच मोठ्या मोठ्या निर्मात्यांसमोर लोटांगण घातले नाही, त्यामुळे त्यांच्या हातून मोठी कामे गेली सुद्धा असतील, पण ते स्पष्ट बोलायचे, चमचेगिरीपेक्षा मला बेरोजगारी चालेल। दुसरा किस्सा म्हणजे जेव्हा त्यांना राजकीय सभेत बोलवण्यात आलं आणि स्टेजवर जाऊन त्यांना बोलण्यास सांगितलं। सारे नेते तिथे बसले असता तेव्हा ते स्टेजवर गेले आणि ठामपणे त्यांच्या बेरकी आवाजात ते बोलून गेले, लोकांना फसवणारे आणि त्यांचे आयुष्य खराब करणारे हे सारे इथेच बसले आहेत। तेव्हा जणू स्टेजवर सगळीकडे शांतताच पसरली। असा हा माणूस लोकांना खुश करण्यासाठी कधीच जगला नाही। निळू फुले अनेकदा खलनायकांच्या भूमिका सादर करायचे, विशेषतः त्यांनी साकारलेली सखाराम बाइंडरची भूमिका ही त्यांच्या काही उल्लेखनीय चित्रपटांमध्ये नोंद असलेली भूमिका आहे। सखाराम बाइंडर तुमच्या आधीच्या मार्गासारखा नाही, तो काय ते जरा वेगळंच समजून घ्यावं लागेल। आपण सगळं केलं पण एक खोटेपणा नाही, म्हणालो रंडीबाजी करतोय, दारूबाजी करतोय, केलं ते कोणाला हवं त्याला छाडण्याची तयारी आपली। तो सामना या चित्रपटातील जमीनदार आणि साखर उद्योगपती म्हणून साकारलेली भूमिका हिंदू धोंडे पाटील, तसेच 1983 सालच्या कुली या चित्रपटातील नाथू मामा ही साकारलेली भूमिका। या चित्रपटात त्यांनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत भूमिका साकारलेली आहे। यासोबतच मे 2013 मध्ये जेव्हा अमेरिका बिझनेस मॅगझिन फोर्ब्सच्या वतीने भारतीय चित्रपटसृष्टीतील 25 सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांची यादी जाहीर करण्यात आली, तेव्हा त्या यादीमध्ये निळू फुले यांनी साकारलेला सामना या चित्रपटातील हिंदूराव धोंडो पाटील या भूमिकेचा समावेश होता। 1950च्या दशकात जेव्हा ते राष्ट्रीय सेवा दलाशी जोडले गेले तेव्हा त्यांची भेट दादा कोंडके, पु ल देशपांडे आणि गदिमा यांच्याशी होऊ लागली आणि तिथूनच त्यांच्या आयुष्याला दिशा मिळाली। त्यांची नाटकं, लोकजागृती आणि त्यांचे समाजवादी विचार, राम मनोहर लोहिया आणि समाजवाद चळवळीचा निळू फुले यांच्यावर प्रचंड प्रभाव होता। रंगभूमीवर भूमिका सादर करत असताना सत्ता, भ्रष्टाचार आणि जातीवाद यावर त्यांनी थेट सवाल केले। त्यांचा आवाज हा फक्त एक भूमिका करणारा नव्हता, तो व्यवस्थेवर सवाल करणारा होता। 1970च्या दशकात जेव्हा निळू फुले यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एंट्री घेतली तेव्हा जणू खलनायकाची व्याख्याच बदलली। पिंजरा, सर्वसाक्षी, एक गाव 12 भानगडी आणि सामना या चित्रपटांमधील साकारलेल्या भूमिका लोकांना इतक्या खऱ्या वाटायच्या की ते अक्षरशः त्यांच्या नावाने बोटे मोडत आणि काही वेळेस शिव्या सुद्धा देत। निळू फुले यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलायचं झालं तर त्यांनी बरंचसं कमवलेलं समाजकार्यांसाठी वाहून दिलं। अनेक इतर सामाजिक संस्थांना गुपचूप मदतही केली। त्यांना कधीच हव्यास नव्हता, ते सरळ बोलायचे, मी एक कलाकार आहे पण शेवटी एक माणूस आहे। इतकंच काय तर निधनानंतर आपला देह त्यांनी एका रुग्णालयात दान दिला। पुरस्कारांबद्दल त्यांना कधीच हव्यास नव्हता, उशिरा का होईना पण राष्ट्रीय सन्मान त्यांना मिळाले।
पण त्यांनी त्याची कधीच जाहिरात केली नाही. शेवटच्या काळात त्यांची प्रकृती ढासळली. कर्करोगाशी झुंज देताना सुद्धा त्यांनी तक्रार केली नाही. पण अखेर 13 जुलै 2009 रोजी त्यांचं निधन झालं. पण त्यांच्या निधनानंतर सुद्धा त्यांनी मराठी माणसांमध्ये त्यांची भूमिका ही जागी ठेवली. त्यांनी फक्त भूमिका साकारल्या नाहीत, त्यांनी भूमिका जगवल्या. निळू फुले म्हणजे काय? एक सर्वसामान्य गरीब घराण्यात जन्माला आलेला मुलगा जो माळी काम तर करत होता, पण स्वतःच्या विचाराने समाजाला हादरवून टाकणारा होता. चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिका तर साकारल्या, पण खऱ्या आयुष्यात मात्र तो खलनायक विरोधात उभा राहिला. आजच्या काळात जिथे स्टारडम, फॉलोवर्स, ब्रँड्सच्या काळात कलाकारांची मोजणी केली जाते, तिथे निळू फुले यांची मोजणी वेगळीच केली जाते. 4 जून 1930 ते 13 जुलै 2009 ह्या केवळ फक्त जन्ममृत्यूच्या तारखा नाहीत, तर हा कालावधी आहे तो एका कलाकाराचा, ज्याने चित्रपटसृष्टीला एक खलनायक तर दिला, पण समाजाला दिला तो एक निर्भीड माणूस. आणि म्हणूनच चित्रपटसृष्टीमध्ये नाही तर समाजात सुद्धा निळू फुले यांचं नाव आजही जिवंत आहे. निळू फुले यांची स्टोरी तर थांबली, पण त्यांनी विचारलेले प्रश्न अजूनही थांबलेत का? आज आपण मोठे मोठे अभिनेते, ब्रँड, सिनेमे तर पाहतो, पण निळू फुलेंसारखा एखादा साधा सरळ माणूस आपण आजही पाहायला तयार आहोत का? हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.